स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या पवित्र विसार बलिदानात उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील 13वा रविवार साजरा करीत आहे. आज प्रभू शब्द आपणास सांगत आहे की जो ख्रिस्तावर प्रेम करतो त्याला आपला क्रूस उचलून त्याच्या मागे चालावे लागेल. सर्वापेक्षा प्रभूवर सर्वात अधिक प्रेम करून त्याची वचने आत्मसात करावी लागतील. जो कोणी प्रभूच्या नावाने जो कोणी इतरांची सेवा करतो तो प्रभूची सेवा करतो, असा प्रेम सल्ला आजचे वाचन आपणास देत आहे. आज प्रभूचे हे वचन आत्मसात करण्यासाठी प्रभूकडे कृपाशक्ती मागूया व स्वतःसाठी व इतरांसाठी प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. आणि या ख्रिस्त बलिदानात योग रीतीने भाग घेण्यासाठी आम्ही आमची तयारी करूया आणि आमच्या सर्व पापाबद्दल प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागून आम्ही सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व व्यक्तीने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आम्ही स्तुतिगीत गाऊया. परम ईशाला
हे स्वर्गीय बाबा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. हा देवाचा पवित्र माणूस आहे, त्याला तेथे विश्रांती घेऊ दे. 2 राजे या पुस्तकातून घेतलेले वाचन. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेववयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेववयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव ढाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे दिसला. त्याने गेहजीला विचारले, तिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलव. त्याने बोलवल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुक्ती येईल तेव्हा तू पुत्रास उराशी दर्शील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित होत राहील. स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. ज्या लोकांस तुझा शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करतात. तुझ्या न्यायपरायणतेने त्याची उन्नती होते. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. कारण त्यांचा बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे. आमचा राजाही इस्रायलच्या पवित्र प्रभूचा आहे. प्रतिसाद. हे प्रभो, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. पौलाचे रोमकारास्पद यातून घेतलेले वाचन. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. यापेशी तुम्ही आजान आहे काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आम्हीही जीवन प्रकारच्या जीवनात चलावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जीवनही
राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चलत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जीवन झालेले असे माना. हा प्रभूचा शब्द आहे. जय क्रूस. हालेलुया, हालेलुया. हे प्रभू, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सतमध्य लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या 12 शिष्यास पुढील प्रमाणे बोध केला. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावी, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखी. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास नक्की सांगतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताय प्रिय बंधू, माझा एक अनुभव तुम्हाला सांगण्यास इच्छितो. आम्ही जेव्हा ब्रादर होते तेव्हा मिशन अनुभवासाठी अनेक राज्यामध्ये आम्हाला पाठवला जात होता. आणि असंच एक वर्षी आम्ही अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये गेले. अरुणाचल प्रदेश एक पहाडी राज्य, सुंदर ते राज्य, आणि या राज्यात लोक पहाड्यावर राहतात. त्याचे गाव पहाड्यावर, आणि एक गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी बराचसा वेळ लागतो. कधी 3 तास, कधी 5 तास, कधी 7 तास अशी लागायची. आणि आम्ही एका गावातून दुसऱ्या गावात फिरत होते. जाण्यासाठी खूपच त्रास आम्हाला लागत होते. जंगलातून रस्ता, कधी पाऊस पडायचा, आणि कधी आम्ही चालता चालता आम्ही पण फिसलून पडायचं, थकून जायचं. आणि कधी आम्ही एक गावातून दुसऱ्या गावात पोहोचतात याची वाट आम्ही पाहायचं. परंतु जेव्हा गावात पोहोचायचं त्या गावाच्या बॉर्डरवर, सीमेवर आम्हाला स्वागत करायला लोक उभे राहायचे. आणि या लोकांना पाहून आमचे थकान पण दूर जायचं, आणि हे लोक आम्हाला पाहून खुश व्हायचं. या लोकांप्रमाणे आम्ही त्याच्या गावात जाणे म्हणजे देव त्याच्या गावात आला. एक फादर किंवा ब्रादर म्हणजे त्याच्या गावात देव आला असं ते समजायचे.
आणि आम्ही त्यांच्या घरात राहायचं. हे लोक खूप गरीब, खायला पिवायला जास्त याच्याकडे काहीच नाही. दुकानातून काय आणायला दुकान पण त्याच्या गावात नाही. 4-5 तासाचा रस्ता काढून ते बाजारात जायचं. पण आपल्याकडे जे काय होते ना होते ते आम्हाला ते द्यायचं. रात्री झोपायच्या वेळी आपले कंबल आम्हाला द्यायचं. एवढं काळजी ते आमची घ्यायचं. कारण त्याच्याप्रमाणे त्याच्या गावात त्याच्या घरी आमच्याद्वारे देव आला. बंधू भगिनींनो, आपल्या भारत देशामध्ये आपण म्हणतो अतिथी देवो भव. अतिथी एक देव असतो, म्हणून आपण अतिथीची काळजी घेतो. आणि फक्त आपल्या भारतात नाही, अनेक देशामध्ये ही परंपरा आहे. विशेष करून इस्रायल देशामध्ये पण ही परंपरा होती. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतात 2 राजाच्या पुस्तकात एलिशा गावागावांनी जाऊन संदेशाचे कार्य करत होता. आणि आज शुनेम गावात तो गेला आहे आणि तिथे एक थोर बाई, एक थोर स्त्री, श्रीमंती त्याला बोलवते आणि जेवायला देते. कारण ती पाहते की हा एक देवाचा माणूस देवाचे कार्य करतो. तर ती विचार करते याच्यासाठी जेवायला देऊ. आणि एलिशा जेव्हा पाहतो या घरात त्याला स्वागत आहे. ज्या वेळी तर ते गावात जात होता किंवा तिकडून जात होता देवाच्या कार्यासाठी, तो त्या घरात जाऊन जेवत होता. आणि ही बाई काय करते, आपल्या पतीला म्हणते हा एक देवाचा माणूस आहे, आपण त्याच्यासाठी आराम घेण्यासाठी एक खोली बनवू, एक रूम बनवू. आणि ती आपल्या लहानशा घरात त्याला एक रूम बनवतात. बंधू भगिनींनो, ह्याचे उदाहरण पाहून एलिशा त्यांना एक मोठे वरदान देतो. त्या कुटुंबामध्ये ते बाई, त्या पुरुषला मूल बाळ नाही होता. म्हणून एलिशा काय करतो, त्याच्यावर आशीर्वाद घालतो आणि त्यांना एक मूल बाळाचे वरदान भेटत आहे. बंधू भगिनींनो, जे देवासाठी आपण करतात, ते देवाच्या संदेशासाठी आपण करतात, त्याचे प्रतिफळ नक्कीच भेटणार. हा संदेश आज आपल्याला पहिल्या वाचनात भेटत आहे आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये पण आपल्याला दिसत आहे. येशू म्हणतो, जे कोणी तुम्हाला माझ्या नावाने स्वीकारतात ते मला स्वीकारतात. जे तुम्हाला कोणी प्यायला एक पाण्याचा ग्लास देतात ते फक्त तुम्हाला नाही पण मला देतात. आपण जे दुसऱ्यासाठी करतो ते देवासाठी, येशूसाठी करतो. हेच हा संदेश आजच्या शुभ वर्तमानामध्ये पण आपल्याला भेटत आहे. मदर तेरेसाचं जीवन आम्ही पाहिलं तर मदर तेरेसा लोकांची सेवा करत होती. जे लोक समाजाला नाकारले जात होते, ज्याचा कोणी नाही होता, त्याची सेवा करण्यास मदर तेरेसा होती. गटरातल्या माणसाला काढून ती सेवा करत होती, पैशासाठी नाही, पण कारण त्याच्यामध्ये ती येशूला पाहत होती. बंधू भगिनींनो, ख्रिस्ती जीवन हेच आहे. आपण सेवा दुसऱ्याची करतो आणि त्या सेवेमध्ये आपण प्रभूला अनुभवतो. एकमेकांमध्ये आपण येशू पाहतो. येशू आज आपल्याला म्हणतो, जर तुम्हाला माझे अनुयायी बनायचे असेल तर सर्वांना सोड, आई वडिलांना सोड, तुमच्या मुलाबाळांना सोड, तुझा क्रूस घे आणि माझ्या मागे ये. ख्रिस्ती जीवन सोपे नाही, त्यागाचे जीवन आहे. त्याग करायला पडतो, परंतु येशू आश्वासन देतो, तुमचं प्रतिफळ मोठे असेल. या जगात तुम्हाला प्रतिफळ भेटणार आणि मेल्यानंतर अनंत जीवन भेटणार.
त्याच्यासाठी शिष्य जे पहिले घाबरले होते येशूच्या मरणाद्वारे, जेव्हा पवित्र आत्मा त्याला भेटला, जेव्हा येशूला खरेखर त्याने अनुभवला, पुनरुत्थित येशूचा अनुभव झाला, ते कोणाला भुलले नाही. ते आपल्या स्वतःचा त्याग करण्यास तयार झाले आणि ते येशूसाठी दिले पण. आज बंधू भगिनींनो, या जगाला ख्रिस्ताची गरज आहे. आपण त्याचे अनुयायी आहे आणि ख्रिस्ताला खरेखर अनुभवलं असेल तर जग आपल्यामध्ये ख्रिस्ताला अनुभव करणार. आज ख्रिस्ताला या जगाला देण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेले आहे. आम्ही बप्तिस्मा स्वीकारलेला आहे. संत पौल दुसऱ्या वाचनात म्हणतो, जर तुम्ही बप्तिस्मा स्वीकारला, तुम्ही पापाला मेलेले आहोत आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन जीवन प्राप्त केलेले आहे. येशूच्या पुनरुत्थानाद्वारे तुम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेले आहे. हे पुनरुत्थानाचे जीवन तुम्ही या जगात प्रकाशमय जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्ताला साक्ष तुम्ही दिलं पाहिजे. तर तुमच्यामध्ये कोणी काय भेदभाव नाही असला पाहिजे. पाप सोडून दिलं पाहिजे. ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन या जगाला या अंधकारातून दूर करण्याचे कार्य तर एक ख्रिस्ती बंधू भगिनीचे आहे. आज बंधू भगिनींनो, जेव्हा अख्खा जग संकटात आहे या कोरोना महामारीमुळे, आपण या जगाला प्रकाश बनवू शकतो. लोकांची सेवा आपण करू शकतो. ख्रिस्ताला या जगाला देऊ शकतो. जेव्हा लोकांना जेवण नाही, लोकांना आमची मदत पाहिजे, या लोकांना आम्ही आमची मदत देऊ शकतो. तेव्हाच की आपण आपल्या ख्रिस्ती श्रद्धेला साक्षी देणार. आज उधार बनण्यास आपल्याला जोपासना प्रवृत्त करत आहे. जर आपण उधार बनतो तर देवा जसं आपण बनतो, देव उधार बनला आपल्या प्रती. देवा आपल्या चुकी काढत नाही, आपल्याला पापा पाहत नाही, पण आपल्याला आपल्या प्रेमाने आम्हाला माफी देण्यास तयार असतो. असेच उदार बनण्यास आज प्रभू येशू आपल्याला म्हणत आहे. आपण खरेखर त्याचे शिष्य असेल तर आपण त्याला आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू करणार. बाकी सर्व आपण त्याग करायला तयार असणार. आपण खरेखर ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवण्यास तयार आहे काय? जर येशू खरेखर आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू असेल तर आपण सर्व काही सोडून ख्रिस्ताला पहिला आपल्या जीवनात जगा देणार, दुसऱ्याची चिंता करणार, दुसऱ्याप्रती उदार बनणार. आज एकमेकांसाठी आपण प्रार्थना करूया. एक ख्रिस्ती जीवन आम्ही स्वीकारलेले आहे, त्याचा प्रकाश या जगाला देण्यास आम्ही प्रयत्न करूया. दुसऱ्याप्रती उदार बनूया, गरजवंतांना मदत करूया. आणि असेच करून आपण एक ख्रिस्त सभा, एक ख्रिस्त शरीर जोडून आणणार. भले आपण चर्च मध्ये नाही जाऊ शकतो. चर्च आपल्याला सांगतो, चर्च म्हणजे फिजिकल चर्च नाही, दगडाने बांधलेली चर्च नाही, इमारत नाही. चर्च मध्ये आपण दरेक जण जे ख्रिस्तावर विश्वास करतात आणि जेव्हा आपण एकत्रित येतात ख्रिस्ताच्या नावात, तिथे आपण चर्च बनवतात. तर ही चर्च मध्ये जीवन असलं पाहिजे. आणि जीवन येणार, जीवित येणार जेव्हा आपण एकदम ऍक्टिव्ह बनणार. आपण खरेखर ख्रिस्त सभेचे अवयवी बनणार. तर बंधू भगिनींनो, एकमेकांसाठी आज आपण सर्वजण कृपा मागूया. प्रभू नक्की आम्हाला त्याचे कार्य करण्याबद्दल आशीर्वाद देणार. आणि विशेष करून आज आपण दरेक फादर सिस्टरसाठी प्रार्थना करूया जे देवाचे कार्य करतात. आणि दरेक कुटुंबामधून आपण अनेक फादर सिस्टर चा वरदान आपल्याला भेटण्यासाठी आपण या दरेक कुटुंबासाठी प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वजण आम्ही उभे राहूया.
आणि यावेळी आमच्या श्रद्धेची प्रकटीकरण आम्ही करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पॉंटिफ पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर केले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, यावेळी आमची प्रार्थना, आमचे मनात जे विचार आहे हे आम्ही प्रभू चरणी ठेवूया आणि प्रभू परमेश्वराकडे आम्हा सर्वांसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी आणि प्रपंचित जे प्रभू येशूची सुवार्ता पसरविण्याचे कार्य करीत आहेत, त्या सर्वांना कृपा व बळ द्यावे की त्यांनी आपला दररोजचा क्रूस प्रेमाने पाहावा. म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. जे लोक दुःखी, कष्टी, भाराक्रांत, आजारी व निराधार आहेत, विशेष जे बंधू भगिनी कोरोना विषाणूमुळे आजारी आहेत, त्यांना सर्वांना प्रभूने प्रेमाने स्पर्श करावा, त्यांना कृपेने व आशीर्वादाने भरावे व आजारमुक्त करावे. म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आज विशेष सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांच्या शेतावर योग्य तो पाऊस पाडावा, त्यांच्या शेतीची कामे वेळेवर पूर्ण करण्यास त्यांना भरपूर आशीर्वादाने भरावे व शेवटी त्यांच्या शेतात भरघोस पीक यावे. म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या मोहपाशाला बळी न पडता प्रभूवर संपूर्ण विश्वास ठेवून नम्र, सेवाभावी व सर्वांशी प्रेमाचे जीवन जगता यावे, ह्या कृपेसाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आता शांत राहून आपल्या वैयक्तिक व स्थानिक गरजा प्रभू समोर मांडूया. हे प्रभू, तुझ्या लोकांना संरक्षण व कृपा दे, त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य दे आणि त्यांची एकमेकावरील प्रीती वाढव. त्यांना तुझ्याशी नेहमी एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. तू ही तू, 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 येशू, तू ही तू,
सारे नामों से ऊंचा है तू यीशु यीशु तू ही तू तू ही तू यीशु यीशु तू ही तू तू ही तू यीशु प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीच्या सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्याबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सत्समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने बनली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हणले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन जगला, ख्रिस्त पुन्हा येईल.
त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात विद्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांचे सामचे तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तदायक विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुगिरीची आठवण कर. त्यानावर विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या संतासात आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गाव म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला सहाय कर म्हणून आता आपण प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एके देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेने जगाची पापे दूर करणारे हे देवाचे गोप्र पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी
आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद यांच्यामुळे तुझ्या देवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला.
धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला.